तर हा यूट्यूब फॅमिली कसे आहेत बघा. 5 वाजला आम्ही आमचे शेतात आलते मका बघायला. तर त्या दिवशी भिजवली होती, म्हणलं वाळलं का नाही म्हणून बघायला आलते इकडं. तर कशी आली आमची मका. आणि इकडं आहे का तिथपर्यंत मका आहे, पलीकडं ऊस आहे बघा सगळा. जे रान शिल्लक होतं त्यात आपण वैरणीसाठी केलेलं मका. हे बघा शेवग्याचं झाड आहे, कसल्या भारी शेंगा आले ते. खूप छान लागते शेंगाची भाजी पण मित्रांनो बरं का. असंच फुलं पण बघा किती आलेले इथे. त्याला थांबा दाखवते. हे बघा फुलं पण भरपूर आलेत, शेंगा पण भरपूर लागले त्या मित्रांनो. आणि इकडं ऊस हे बघा, इथं पण अशा शेंगा आहेत त्या. आता इकडे ही ऊस आहे मोठा इकडं अलीकडच्या बाजूला. आणि तिथं मध्येच तेवढी मका होती आपली वैरणीसाठी केलेली. तर इकडं अलीकडं बघा हे चिंचेचं झाड आहे, इथं मुलं खेळते ती. हे रामफळाचं झाड आहे. अशी वर रामफळं आहे ती, पण आता पाखराने खाल्लेली आहे ती मित्रांनो. आणि ही बघा इथं पण बारकी बारकी भाजी आहे. ही कशाची भाजी आहे माहिती आहे का? पालकाची भाजी आहे मित्रांनो. अलीकडं असं जास्त ऊस नसल्यामुळं, पातळ ऊस असल्यामुळं टाकलेली आहे थोडी आहे भाजी. हे बघा कसली भारी भाजी आली ऊसात. आता ऊस मोठा झाला आहे तरी पण आली भाजी बरं का मस्त. आणि ही बघा मुलांचं बॅटबॉलचं खेळायचं चालूच आहे. पाठीमागं आपलं घर आहे इथंच, आणि घरासमोरच आपली शेती आहे. आणि खालचा ऊस भिजवण्यासाठी ही पाईप जोडलेली आहे मित्रांनो. हे बघा इकडं पण आता आली मी इकडं अलीकडं. हे बघा मुलांचं खेळ चालूच आहे. सकाळपासून शाळा सुटल्यापासून खेळ चालू आहे बघा आज ह्यांचा. घर पण आपलं नवीन बांधलेलं आहे. आणि इकडं इकडं पण हाय ऊस, पण ती बारका ऊस आहे अजून. हे चिंचेचं झाड एवढं मोठं आहे. आम्ही ह्या झाडाखालीच असतो बघा मित्रांनो, दिवसभर सावलीला बसलेलो. आणि हे ऊस जी छोटा आहे. इकडं बघा असंच लाईटचं ऑफिस पण आहे इकडं पलीकडं. तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा मित्रांनो.